तुम्हाला कधी असं वाटलं की लोक तुमच्यासोबत कधी-कधी वेगळ्याच पद्धतीनं वागतात? काही जण तुम्हाला पाहून गप्प बसतात, तर कुणी वारंवार पाहत राहतात. नाहीतर कुणी तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्हाला वाटत असेल की आपल्या शरीरामुळे किंवा चेहऱ्यामुळे होत आहे. पण मनोवैज्ञानिकच्या मते प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये एक एनर्जी लपलेली असते. एक असे आकर्षण जे नजरेत नाही तर असण्याने फील होते. खूप काही स्त्रिया आहे ज्या आपल्या आतमधल्या शक्तीला ओळखत नाही. त्यांना वाटते की जोपर्यंत मी सजून सवरून राहत नाही तोपर्यंत मी सुंदर दिसणार नाही. पण तुमची सर्वात जास्त सुंदरता तुमच्या असण्याने आहे. तुमच्या चालण्यात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या चूप राहण्यात, तुमच्या डोळ्यात. पण आज आपण बोलूया की 4 असे लक्षण जे सांगतात की तुम्ही जे समजता त्याही पेक्षा कितीतरी जास्त आकर्षक आहात. नंबर 1, जेव्हा तुमची तिथे असणे अस्वस्थता पसरवून टाकेल. कधी तुम्ही बारकाईने पाहिले काय? जसे तुम्ही कुठेही एंट्री घेता तेव्हा काही लोकांचा अंदाज बदलतो. काही नजर लपवतात, तर काही जण नजर मिळवतात, तर काही जण अनकम्फर्टेबल फील करतात. हे काही अस्वस्थता कमजोरीमुळे नाही तर आकर्षणाची निशाणी आहे. प्रत्येक पुरुषाच्या मनात एक स्त्रीचा आदर्श लपलेला असतो. मग जेव्हा ती स्त्री त्या प्रतिमेशी जुळत असते तेव्हा त्या पुरुषाची चेतना बदलायला लागते. नंबर 2, जेव्हा तुम्हाला कुणी दुसऱ्यांदा मागे वळून पाहते. पहिली नजर तर अशीच सर्वसाधारण असते, पण दुसरी नजर काहीतरी सांगून जाते. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर दुसऱ्यांदा पण मागे वळून पाहिले तर समजा की तुमच्या असण्याने त्यांच्या मनात काहीतरी हलचल निर्माण झाली आहे. तो स्वतः पण हे समजू शकत नाही. तुमची चाल, तुमची पाहणे, तुमचे वागणे हे सगळं काही बोलण्याशिवाय मनात उतरून जाते. नंबर 3 आहे, जेव्हा लोक तुमच्याशी बोलण्यासाठी बहाणे शोधत असेल. जर कोणी वारंवार तुमच्याशी बोलत आहे, विनाकारण तुमची मदत मागत आहे, तेव्हा कुठेतरी एक ओढण्याचा प्रयत्न असतो. जेव्हा असे लोक अशा कुठल्या तरी ऊर्जेशी टक्कर होते तेव्हा ते मनातले बोलू शकत नाही. फक्त जवळ राहावंसं वाटते. बोलण्याचा बहाणा करण्याची त्यांची सहज प्रतिक्रिया आहे. त्यांनाच माहीत नाही की काय बोलायचं आणि कसं बोलायचं. पण इतकं माहीत असतं की दूर राहणं आता अवघड आहे. नंबर 4 आहे, सगळ्यात जास्त आकर्षक महिला त्याच असते ज्यांना स्वतःच ही गोष्ट माहीत नसते की ती गर्दीत सुद्धा चुपचाप चालत राहते. कुणाचेही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत नाही, पण सगळ्याचे लक्ष तिच्यावरच जाते. मनोवैज्ञानिक नुसार खरी ताकद अंजान असते. ती जोरात बोलत नाही पण खोलवर आपला प्रभाव पाडून जाते.